आज बनवायची होती माझी फेवरेट डिश. यासाठी ना मी पुदिना तोडत होते. बरं, हा पुदिना ना मी घरीच कुंडीत लावलेला आहे. स्वतःने लावलेल्या झाडाचा असा फायदा झाला की किती छान वाटतं ना. यापासून कोणती रेसिपी बनवायची आहे ना ते तर मी सांगतेच, पण त्याआधी ना माझं पिल्लू ना सकाळी सकाळी उठून फक्त पप्पा पप्पा करत होतं, म्हणून त्याला असं बाहेर आणलं होतं. त्याच्यानंतर पप्पा आले आणि दोघं पण ना दुकानात जाऊन हे किंडर जॉय घेऊन आले होते. बरं, माझं बाळ नाही तर किंडर जॉय खात होतं, पण त्याच्याबरोबर मिळालेली ही ॲक्टिव्हिटी तयार करायची मी प्रयत्न करत होते. त्याच्यासोबत हे पॅम्पलेट मिळालं होतं, तेच बघून बघून मी हे तयार केलं. त्याच्यानंतर ना जरा घरातलं सामान घ्यायचं होतं मला, तेच घेण्यासाठी बाहेर गेलो. बरं, बाहेर गेल्यानंतर ना हे वर्धनचे नेहमीचे उद्योग असतात. बरं, त्याला त्याच्या पप्पांकडे सुपूर्त करून ना मी जे मला पाहिजे होतं ते सगळं घेऊन टाकलं आणि पहिलं घरी जाऊन ना चहा वगैरे घेतला आणि लगेच रेसिपीला सुरुवात केली. बरं, मी त्यांना पुदिना वगैरे साफ करून घेतला आणि लगेच कांदा चिरायला घेतला. तर मला बनवायची होती दम बिर्याणी. बरं, कांदा तळायला घेतला, बघितलं तर तेलच संपले. मग पहिलं तेल काढून घेतलं आणि त्याच्यानंतर मग लगेच ना कांदा फ्राय करायला घेतला. जेवढा तुम्ही फ्राय केलेला कांदा ना बिर्याणीमध्ये टाकाल ना तेवढी टेस्ट बिर्याणीची ना एक नंबर येते. कांदा तर भरपूर कापून झाला होता, पण त्याची ना टर्फला एवढी जास्त उरली होती. आता म्हटलंय फेकून द्यायला नको, मग तीच टर्फला घेऊन मी माझ्या झाडांना घातली. बरं, रेसिपी करण्यामध्ये मी एवढी दंग झाली होती ना की छोटे मोठे शॉर्ट घ्यायचे मी विसरून गेले. बिर्याणी तर चवीला एक नंबर झाली होती. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.